फक्त काही मिनिटात तयार होणारा हा खमण ढोकळा पाहिल्यावर तुम्ही बाजारातून आणणंच बंद कराल, इतकी छान ही रेसिपी आहे। तर रेसिपी कुठे न स्किप करता पूर्ण पहा। नमस्कार, कुक विथ अश्विनी कोळीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता आपण सर्वात आधी एक डब्बा भरून प्रीमिक्स घेतलंय। हो, हे प्रीमिक्स मी घरीच तयार केलं आहे। जर तुम्हालाही हे प्रीमिक्सची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला प्रीमिक्सची रेसिपी हवी आहे। मी तुमच्यासाठी संपूर्ण अशी रेसिपी घेऊन बघा। मस्त आपण गरजेप्रमाणे पाणी घालून ह्या ढोकळ्याचं प्रीमिक्स जे होतं ते आता मिक्स करून घेतलं आहे आणि असं मस्त असं पातळ असं आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचे। बघू शकता चम्मचच्या मदतीने मी तुम्हाला दाखवतेच की कोणत्या पद्धतीने आपल्याला याचे बॅटर रेडी करायचे। आता हे बॅटर रेडी झालंय। आता आपण जे बॅटर होतं ते बॅटर आपण आता या डब्यामध्ये वतून घेणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही ही रेसिपी पाहत असाल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आपल्या रेसिपीचं नोटिफिकेशन येईल। आणि हो, जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचं आभार व्यक्त करू शकेल। हा डब्बा जो होता तो डब्बा आता आपण याच्यामध्ये टाकून ठेवून घेऊया। हवं तर तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता। कुकरमध्ये ठेवल्यानंतर लवकर हा ढोकळा असा आपला शिजून रेडी होतो। आता आपल्याला 20 मिनिटं लागणार आहेत। 20 मिनिटं नंतर पाहिलं तर बघू शकता ढोकळा मस्त असा फुलून आपला रेडी झालेला आहे। आता मी चाकूच्या मदतीने चेक करते की आपला ढोकळा शिजून रेडी झाला आहे की नाही। फुलल्यानंतर ढोकळा मी एका साईडला काढून घेतलेला आहे। मस्त आपला सॉफ्ट आणि पंजी ढोकळा वाफवून रेडी झालेला आहे। आता याला गार होण्यासाठी एका बाजूला आपण ठेवून देऊया। गार झाल्यानंतर आपण ढोकळ्याच्या कडा मोकळा करून घेऊया। अगदी सहजपणे या ढोकळ्याच्या कडा मोकळ्या होतात आणि एकदम छान हा ढोकळा खायलाही लागतो। एकदम सॉफ्ट आणि पंजी आपला ढोकळा बनून रेडी झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये याला एका साईडने टॅप करून ढोकळा काढून घेऊया। आता माझा हा ढोकळा कट करून झालाय आणि मी तुम्हाला जवळून दाखवते की कसा आपला सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा रेडी झालाय। बघू शकता एकदम जाळीदार आणि सॉफ्ट आणि पंजी आपला ढोकळा हा रेडी झालाय। आता मी याच्यावर फोडणी घालण्यासाठी पॅनमध्ये छोटा आपला तडका पॅन असतो त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलंय। तेलामध्ये मी मोहरी, थोडी कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी घालणार आहे। हवं तर तुम्ही शुगर सिरप असतं ना तेही तुम्ही घालू शकता। एकदम छान हा ढोकळा आपला रेडी होतो। शुगर सिरप घातल्याने एकदम छान लागतो। पण माझा मुलगा जो आहे ना तो गोड ढोकळा अजिबात खात नाही, म्हणून मी असाच फोडणी घालून त्याला देणार आहे। बघू शकता मिरची, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी आपली टाकून रेडी झाली। वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ओलं नारळाच्या चवही तुम्ही याच्यावरती घालू शकता। एकदम छान आपला स्पंजी ढोकळा रेडी आहे। काही मिनिटातच रेडी होतो आणि काही सेकंदातच संपतो। एकदम छान असा स्पंजी ढोकळा रेडी झालाय। बघू शकता एकदम सॉफ्ट आणि पंजी हा ढोकळा आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा।